नमस्कार. ऑफिसची घाई असो किंवा अचानक पाहुणे आल्यावर काय बनवायचं सुचत नाहीये? मग फक्त 3 शिट्ट्यात कुकरमध्ये बनवा हा मऊ, मोकळा आणि मसालेदार पुलाव. बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी सोपी रेसिपी आहे. चला तर मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या श्वेता धारवे रेसिपी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा. पुलाव बनवण्यासाठी मी इथे 2 मोठे बारीक चिरलेले टोमॅटो, 2 तमालपत्र, 4 लवंगा, 4 काळी मिरी, 1 मोठ्या बटाट्याचे तुकडे, 2 चमचे आले लसूण पेस्ट, 1 गाजराचे तुकडे, 2 मोठे उभे चिरलेले कांदे, 1 वाटी मटार, 2 वाट्या तांदूळ. मी इथे कोलमचा तांदूळ घेतलेला आहे, बासमती तांदूळ वापरलेला नाही. हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून मगच वापरायचा आहे. 1 चमचा गरम मसाला, 2 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. सर्वात आधी कुकरमध्ये 2 पळी एवढं तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचं. जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये तमालपत्र, लवंगा आणि काळी मिरी घालायची. फोडणी छान तडतडल्यावर त्यामध्ये कांदा घालूया. जोपर्यंत गुलाबी रंग येत नाही तोपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर कांद्याचा रंग गुलाबी झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटोचे तुकडे घालायचे आहेत. टोमॅटो सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा छान मऊ झालेला आहे. आता यामध्ये आपण आले, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालणार आहोत आणि ही सुद्धा आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायची आहे. 2 मिनिटांनंतर आपण यामध्ये मसाले घालायचे आहेत. यासाठी मी इथे हळद, धणे पावडर, लाल तिखट मसाला आणि गरम मसाला घेतलेला आहे. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत. 2 मिनिटांनंतर मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये धुतलेला तांदूळ घालायचा आहे. इथे मी फक्त 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घेतलेले आहेत, भिजत ठेवलेले नाही. त्यानंतर आपल्याला स्वच्छ धुतलेले बटाट्याचे तुकडे आणि गाजराचे तुकडे घालायचे आहे. पाणी न घालता आपल्याला तांदूळ एकदा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर 1.5 कप एवढं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला लगेचच इथे मटार घालायची आहे. मटार घालून झाल्यानंतर मीठ घालायचं. मी इथे 1 चमचा एवढं मीठ घालत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मी इथे थोडंसं पाणी वाढवत आहे, म्हणजे साधारण आपल्याला 1 ग्लास एवढं पाणी लागणार आहे. आता कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवर आपल्याला 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. तीन शिट्ट्या झाल्यानंतर 5 मिनिटांनंतर आपल्याला हा कुकर उघडून बघायचा आहे. वाह, काय सुगंध येतोय. आपला पुलाव तयार आहे. आता याला आपण सर्व करूया. 10 मिनिटात तयार होणारा हा खमंग आणि सुटसुटीत पुलाव नक्की बनवून पहा. रायत्याबरोबर किंवा लोणच्याबरोबरही हा पुलाव छान लागतो. कुकरमध्ये पुलाव बनवण्याची ही सोपी पद्धत कशी वाटली ते कमेंट करून कळवा. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच झटपट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, सुखी राहा.